गेल्या 2 महिन्यांपासून देशात कोरोनाच्या JN.1 या नव्या व्हेरिएंटनं शिरकाव केलाय। या पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे। कोल्हापूर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा देखील आता सतर्क झाली आहे। 4 दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरातील एका 50 वर्षीय व्यक्तीला कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लागण झाल्यानं त्याच्यावर उपचार सुरू होते। त्यातच आता शुक्रवारी रात्री करवीर तालुक्यातील एका 12 वर्षीय मुलीला देखील कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय। सध्या CPRमधील कोरोना कक्षात तिच्यावर उपचार सुरू आहेत। पूर्वी लसीकरण न केलेल्या रुग्णांमध्ये या नव्या व्हेरिएंटची लागण होत असल्याचं प्राथमिक पातळीवर निदर्शनाला आलंय। CPRमध्ये 34 बेडचा स्वतंत्र कोरोना कक्ष सुरू करण्यात आला असून इथं पुरेसा औषध साठा आणि व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध आहे। या पार्श्वभूमीवर लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं शक्यतो टाळावं आणि योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या क्षयरोग आणि उरोरोग विभाग प्रमुख डॉक्टर अनिता सैबन्नावर यांनी केलंय। आपण बघतो आहे की कोविडचे केसेस भारतामध्ये पण वाढत आहेत। एक नवीन सब व्हेरिएंट आता आपल्या सर्व जगभरात दिसून येतो आहे JN.1, ज्याच्या केसेस मला वाटतं सप्टेंबरपासून वाढत चाललेले आहेत इतर कंट्रीमध्ये, आणि आपल्या भारतामध्ये नोव्हेंबरच्या एंडपासून आपल्याला ते वाढत जाताना दिसत आहेत। सध्या आपल्या भारतामध्ये 21 JN.1चे पेशंट्स दिसलेले आहेत, पण सगळ्या माइल्ड केसेस आहेत। त्यामुळे कोविड केसेस जरी वाढत असल्या तरी त्या माइल्ड फॉर्ममध्ये आहेत। त्यामुळे घाबरून जाऊ नका, पण काळजी घेणं मात्र गरजेचं आहे। स्पेशली तेच पेशंट ज्यांना कोमॉर्बिडिटी आहेत, म्हणजे ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा ज्यांनी वॅक्सिनेशन घेतलेले नाही आहेत किंवा एक्स्ट्रीम ऑफ एज म्हणजे लहान मुलं किंवा एल्डरली, सो त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे। आता सणवार किंवा न्यू इयर जेव्हा आपण गर्दीच्या ठिकाणी जातोय तेव्हा तुम्ही मास्क वापरणं गरजेचं आहे। सॅनिटायझेशन म्हणजे कोविड संदर्भात आपण जी काही काळजी आधी घेत होतो तीच काळजी परत आपण हा व्हायरस कमी होईपर्यंत घेणं नक्की गरजेचं आहे। त्यामुळे घाबरू नका, पण काळजी नक्की घ्या। आणि आता या वाढत्या कोविडच्या पेशंटकडे बघता आपलं CPR हॉस्पिटल त्या पेशंटसाठी सुसज्ज आहे। त्यासाठी आता आपण 34 बेड राखून ठेवलेले आहेत आणि त्यासाठी लागणारे सर्व मेडिसिन्स आणि सगळे व्हेंटिलेटर वगैरे आपल्याकडे उपलब्ध आहेत। त्यामुळे काळजी करू नका, पण काळजी घ्या।